जसं की तुम्हाला माहिती आहे, भारत हा कृषी प्रधान देश आहे. म्हणजेच की भारत सरकार सुद्धा सध्या कृषी पर्यटनावर मोठ्या प्रमाणात भर देत आहे. आजच्या काळामध्ये सगळे मेट्रो सिटीमध्ये किंवा शहरामध्ये जायचं, तिथेच जॉब करायचं, तिथेच कमवायचं, तिथेच राहायचं, हे सिस्टम चालू असल्यामुळं कुठे ना कुठे कृषीवरती, शेतावरती किंवा शेतकऱ्यांवरती दुर्लक्ष झाल्यामुळं ही त्यांची एक योजना असं म्हणू शकतो. शेतकऱ्यांवरती लक्ष ठेवण्यासाठी, त्यांना वर आणण्यासाठी कृषी पर्यटन स्टार्ट झालेलं आहे. त्याला ॲग्रो टुरिझम किंवा रुरल टुरिझम असं म्हटलं जातं. त्यामध्ये वेगवेगळे स्कीम चालवल्या जातात. जसं की जर शहरात राहणारे व्यक्ती असतील तर त्यांना सुट्ट्यांमध्ये कृषी पर्यटन करायला घेऊन जाणं, एखाद्या ठिकाणी वनराई बनवणं, आणखीन तिथे लहान मुलांसाठी वेगवेगळे खेळ बनवणं वगैरे त्यांना अट्रॅक्टिव्ह करण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं. नमस्कार, मी रुद्राणी पाटील. आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यापैकी सगळ्यांचं स्वागत करते. आजचा टॉपिक आपला कृषी पर्यटन असणार आहे. सो कृषी पर्यटनाबद्दल जाणून घेऊया. कृषी पर्यटनाला ग्रामीण पर्यटन असं सुद्धा म्हणतात. तर मीनिंग काय आहे स्टार्टिंगला पाहूया. सध्याच्या यांत्रिक युगात मी सांगते वेळी सांगितले की सध्याचे जे काही सिस्टम चालू आहे की गावामध्ये किंवा खेड्यामध्ये किंवा शेती न करता डायरेक्टली शहरांमध्ये त्यांचं प्रॉपर ते वसलेले आहेत. ओके, यांत्रिक युगात बऱ्याच लोकांना ते खात असलेल्या अन्नधान्याचे उत्पादन कसे केले जाते किंवा कुठल्या भागातून आलेले आहे याची काहीही कल्पना नसते. जे शहरात राहणारे लोक असतात त्यांना माहिती नसतं की आपण जे अन्न खातोय ते कसं उत्पादन केलं जातं, ते अन्न कसं पिकवलं जातं किंवा ते कुठून येतं त्याच्याबद्दल त्यांना नॉलेज नसते. कृषी पर्यटन व्यक्तींना मातीशी पुन्हा जोडले जाण्याची आणि स्थानिक खाद्यपदार्थाच्या अनुभवाची संधी उपलब्ध करून देते. तर कृषी पर्यटन का करण्यात आलेलं आहे, तर ज्यांना कुणाला आपण जे अन्न खातोय कसं तयार होतं किंवा कुठून येतं हे माहिती नसतं, त्यासाठी त्यांना थेट मातीशी जोडण्यासाठी ही पर्यटनाची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामध्ये डायरेक्टली आपण शेतामध्ये जाऊन कसं पीक पिकवल्या जातं किंवा शेतामध्ये शेतकरी कशा पद्धतीने काम करतात त्या सर्व बाबींचा समावेश त्यामध्ये केला जातो. कृषी व्यवसायात फळे तोडणे, मधमाशी पालन, गायीचे दूध काढणे आणि इतर शैक्षणिक कामांचा समावेश होतो. ठीक आहे. तर या कृषी व्यवसायामध्ये शेतीमध्ये कशा कशाचा समावेश होतो? फळे तोडण्याचा, ठीक आहे, सफरचंदाचा बाग असेल तर त्या ठिकाणी जाऊन सफरचंद तोडणे, मधमाशी पालन, आता मध तयार करायचं असेल तर त्यावेळेस त्यांचं वेगळं उद्योग असतं, ते पण कृषी पर्यटनामध्येच येतं. गाईचे दूध कसं काढतात हे पाहण्यासाठी आपल्याला कृषी पर्यटन सर्वसामान्य जनतेसाठी स्टार्ट केलेलं आहे. आपल्यासाठी, आपल्यासारख्या व्यक्तींसाठी हे सगळं नॉर्मल आहे, कारण आपण कृषींशी जोडलेलो आहोत. आपले पप्पा आता सुद्धा शेती करत असतात. ओके, कृषी पर्यटन सामाजिक आणि स्थानिक आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेल्या मार्गावर केंद्रित आहे. जे कृषी पर्यटन आहे सामाजिक आणि स्थानिक आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेल्या मार्गावर, म्हणजेच की कृषी पर्यटनामधून सुद्धा सरकारचं रेव्हेन्यू जनरेट होत असतं. मोठ्या प्रमाणात लोक कृषी पर्यटन करत असतात, तिथून ते निधी मिळवण्याचं काम करत असतात. त्यांच्या शेतीच्या उत्पादनात वैविध्य आणण्याची आणि शेती उत्पन्नाला पूरक गरज असल्याचे ओळखून अनेक शेतकरी कृषी उत्पादनाच्या शेतीच्या दीर्घकालीन शाश्वती करण्यासाठी एक उत्पन्नाचे पर्याय मांडतात. तर काय म्हटलेलं आहे, त्यांच्या शेतीच्या उत्पादनात वैविध्य आणण्याची, काहीतरी नवीन करण्याची, ठीक आहे, वैविध्य म्हणजेच काय, विशिष्ट, नवीन करण्याची संधी किंवा नवीन आणण्याची, शेती उत्पन्नाला पूरक असलेल्या गरजांच्या ओळखून अनेक शेतकरी शेतीच्या दीर्घकालीन शाश्वती करण्यासाठी एक उत्पन्नाचे पर्याय मांडतात. जर कृषी पर्यटन जर एखादा व्यक्ती करत असेल तर त्या ठिकाणी सगळे ग्राहक
किंवा सगळे लोक आकर्षित व्हावे म्हणून त्या ठिकाणी काहीतरी विशिष्ट केलं जातं किंवा त्या ठिकाणी आता शहरातल्या लोकांना बैलगाडी काय असतं, बुलक कार्ट काय असतं ते नाही माहिती. त्या ठिकाणी बुलक कार्ट त्यांना चालवायला देणं, बैलगाडी त्यांना चालवायला देणं, नांगरणी कशी केली जातं त्यांना प्रत्यक्षात शिकवणं, वैविध्य आणणं, काहीतरी विशिष्ट करणं आणि शेतकरी दीर्घकालीन शाश्वतीसाठी म्हणजेच काय, जे शेतकरी म्हणतायत आत्ताच्या सिच्युएशनला की आम्ही जे शेती करतोय त्याला भाव मिळत नाही, जे पीक पिकवतोय त्याला भाव मिळत नाहीये किंवा आम्हाला गिनल्या जात नाही, मानल्या जात नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तर त्यांना प्रेरणा देण्यासाठी कृषी पर्यटनाची सुरुवात करण्यात आली आहे. जेव्हा स्थानिक उत्पादक यापुढे आर्थिकदृष्ट्या स्पर्धा करू शकत नाही तेव्हा कृषी अर्थव्यवस्थेला कृषी पर्यटन आधार देऊ शकतो. जो कोणी शेतकरी तो जो माल पिकवतोय त्यामध्ये खुश नसेल अशा वेळेस कृषी अर्थव्यवस्था काय करते तर कृषी पर्यटनाची सुरुवात त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत असते. ते कृषी पर्यटन केल्यानंतर त्यांच्याकडे काहीतरी रक्कम किंवा त्यांचं इन्कम त्यांच्या जवळ जमा होत असतं. तर लहान जमीनदार हा राज्यातील सर्वात महत्वाचा घटक आहे. लहान जमीनदार हा राज्यातील सर्वात महत्वाचा घटक आहे. म्हणजेच जो शेतकरी असतो तो आहे म्हणून आपण आहोत असं म्हणलं तरी हरकत नाही. तो जो अन्न पिकवतोय तेच आपण खातोय, आपण जगतोयच अन्नावर. म्हणजेच काय, लहान जमीनदार हा राज्यातील सगळ्यात महत्वाचा घटक, एक आधारस्तंभ म्हणायला हरकत नाही. नेक्स्ट डेफिनेशन दिलेली आहे की कृषी पर्यटन एक्झॅक्टली काय असतं तर शहरी रहिवाशांना, जे शहरामध्ये राहणारे लोक असतात त्यांना आरामासाठी, विश्रांतीसाठी किंवा त्यांना जर सुट्ट्या असतील त्या पिरियड मध्ये आणि मौजमजेसाठी मौजमजा करण्यासाठी ग्रामीण भागात आणण्याची कल्पना म्हणजे कृषी पर्यटन होय. जसं की आपण सुट्ट्या लागल्या की मामाच्या गावी जातो त्याचप्रमाणे शहरात राहणाऱ्या लोकांना कृषी पर्यटन असतं तरी काय हे जाणून घेण्यासाठी, त्यांना अट्रॅक्टिव्ह करण्यासाठी, शेतीशी किंवा मातीशी जोडण्यासाठी कृषी पर्यटनाची सुरुवात झालेली आहे. कृषी पर्यटन म्हणजे असा व्यावसायिक उद्योग जसे की कार्यरत शेती, कुरण शेती किंवा कृषी यातून पर्यटकांचे मनोरंजन होते तसेच मालकासाठी पूरक उत्पन्न ठरते. कृषी पर्यटन म्हणजेच काय, जे लोक असतात ते त्या ठिकाणी येतात, कार्यरत शेती, कुरण शेती किंवा कृषी, त्या शेतीच्या माध्यमातून त्यांचं मनोरंजन केलं जातं. त्या ठिकाणी त्यांनी ऍज अ पिकनिकला चाललो असं म्हणून शेतामध्ये येत असतात, खूप काही नॉलेज गेन करत असतात, मजा मस्ती करत असतात, डबा पार्टी करत असतात आणि त्यांनी जे फीस पेड करतात, ते जे चार्जेस देतात त्यातून शेतकऱ्याचं उत्पन्न जनरेट होत असतं. आय थिंक तुम्हाला मीनिंग कळाले असेल. कृषी पर्यटन का केलं जातं, कसं केलं जातं, कशासाठी केलं जातं किंवा त्याची डेफिनेशन तुम्हाला समजली असेल. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. टाटा बाय बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. लगेच नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहणार आहात की कृषी पर्यटन उपक्रम जे आहे ते कशा पद्धतीने चालवल्या जातं आणि महाराष्ट्रातील कृषी पर्यटन कशा पद्धतीने चालतं. टाटा बाय बाय, टेक केअर, स्टे कनेक्टेड.